मला दिलेलं वचन पूर्ण कर. कोण आहे तुम्ही? कोण आहे तिथे? मला दिलेलं वचन पूर्ण कर. प्रश्न पडलेत ना, उत्तरांचा शोध एक तुलाच घ्यायचा आहे. समोर जे दिसतंय तो एक संकेत आहे. समोर जे दिसतंय त्याचा अर्थ तुला शोधायचा आहे. ते वचनही पूर्ण करायचं आहे आणि त्याच करता तुझं लग्न लावून दिलंय. अहो जरा शांत व्हा आता. हा आता जे झालं ते झालं, ते आता बदलणार आहे का काही? हे ना, हे सगळं तुमच्यामुळे झाले. तुम्ही स्वामींना शब्द दिला नसता तर हे सगळं काही घडलं नसतं. हो आता झालंय ते, आणि हे आपण केलं ना ते आपल्या लेकासाठी, अमृतसाठी केलंय. आणि उर्मिला ही गरीबा घरची लेक असली ना तरी गुणवान आहे, सुस्वभावी आहे. अहो म्हणतात ना, श्रीमंता घरी मुलगी द्यावी आणि गरीबा घरची सून करावी, तसं आहे हे. अहो श्रीमंताची मुलगी केली असती तर हुंडा तरी मिळाला असता. डोक्यावर एवढं कर्ज झालंय, ते फेडणार कसा? तो सावकार येईल कुठल्या इच्छाने घरी. रावसाहेब, रावसाहेब, सावकार घ्या निस्तार आता. ताई साहेब, पाणी घ्या. पाणी गेलं गेलं. अगं ताई, हे आदळापट करून काय होणार आहे? अगं एवढं मोलाचं आयुष्य तुझे, काय रागापायी स्वतःच नुकसान करून घेतेस? नुकसान तर झालंच आहे माझं. आणि तो नेभळट अंबरीश, त्याने लग्नाचं वचन मला दिलं आणि त्याने त्या उर्मिलाशी लग्न केलं. आता त्या स्वामींसमोर कुणाचं चालणार आहे का? या अपमानाचा सूड घेतल्याशिवाय मी राहणार नाही. या तुम्ही बसा ना, बसा. बसायला नाही आलो मी. रावसाहेब, आता मुदत संपली आहे. आमची लक्ष्मी तयार ठेवली आहे ना,